अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। यावेळी त्यांनी कृषी व कर्जमुक्ती योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली। कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली। पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही। पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत। पण आम्ही तसं केलं नाही। आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता याच्यामध्ये आपण काय काय केलं तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल। खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची देतं शेतकऱ्यांना। 25,000 कोटी रुपये दरवर्षी हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी। पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो। आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे। 95,000 कोटी रुपये। आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला। आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली, आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला, आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली। आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल। हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे। आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही। इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे याच्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला होता। त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज भरलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी भरलेलं नाही। आणि म्हणून आपण ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय करायला घेतला त्यावेळी आपण एक प्रवीण परदेशींची कमिटी तयार केली होती, आणि या कमिटीला आपण काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म अशा पद्धतीनं काही सूचना द्यायला सांगितल्या होत्या। त्यामध्ये सूचना देत असताना काही लॉंग टर्मच्या दिल्या, काही शॉर्ट टर्मच्या दिल्या, पण एक गोष्ट प्रकर्षाने त्यांनी मांडली। खरं म्हणजे बोलताना रोहितजींच्या ते लक्षात आलं नाही, ते असं म्हणाले की नैतिकतेवर शेतकऱ्यांच्या प्रश्न देणं, नैतिकतेवर नाही, त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलं आहे, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे
की ज्या राज्यामध्ये 17 मध्ये कर्जमाफी, 20 मध्ये कर्जमाफी, 26 मध्ये कर्जमाफी, असं कुठेच झालं नाही. त्यांनी चिंताही मांडलेली आहे की बँकिंग सिस्टीमचं काय होईल. बँकेमध्ये कर्ज परत करण्याची जर म्हणजे असं एक शेतकरी प्रामाणिकच आहे, पण जर माहिती आहे की दरवर्षी सरकार करणारच आहे, तर मग वाट पाहतो माणूस, कशाला भरायचं बाबा कर्ज, खरंच करतायत का हे. आणि म्हणून त्यांनी इन्स्टन्सेस मांडले आहेत की कशा पद्धतीनं बँकांची परिस्थिती खराब होते. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की काहीतरी डिस्टन्स ठेवा. ज्या लोकांनी कर्जमाफी मिळवली आत्ता नुकतीच किंवा मागच्या कर्जमाफी योजनेत, त्या लोकांना जर पुन्हा कर्जमाफी त्यातले जर काही झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एक विविक्षित रक्कम त्याकरता भरा. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना त्यात घेऊच नका, नाहीतर बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होईल. पण मग त्यांनी सांगितलं की विविक्षित रक्कम भरा, काही रक्कम त्यांना भरू द्या, म्हणजे मग या ठिकाणी बँकिंग सिस्टीम चालेल. आता मुश्रीफ साहेब या ठिकाणी आहेत. मुश्रीफ साहेब आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज सांगायचे की लवकर तारीख घोषित करा, कोणी कर्जच भरत नाही. आमच्या कोल्हापूर बँकेमध्ये रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते, पण कोणी कर्जच भरत नाहीये. तारीख घोषित झाली, बरोबर भरले सगळ्यांनी, नंतरच्या लोकांनी कर्ज, आणि पुन्हा त्या बँकेची परिस्थिती. आज तुम्ही बघा, नागपूरची आमची बँक 90% नागपूरची बँक मागच्या घोट्यात बुडली. आज शेतकऱ्यांच्या तुलनेत सगळ्यात कमी जर कर्ज कुठे मिळत असेल तर ते नागपुरात मिळतं, कारण बँक नाहीये. जिथे जिथे बँका बुडल्या त्या त्या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली. आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस ही त्यामध्ये आली. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जर बघितलं तर पहिले आम्ही 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केली, ज्याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 44 लाख शेतकऱ्यांना आपण मदत केली. त्यात 24 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना होती. 4.27 लाख शेतकऱ्यांनी एक वेळ समझोता केला. 14,89,000 शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर पैसे दिले. आणि मग जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली, त्यावेळी रोहित पवारजी, आपली माहिती चुकीची आहे, 2017च्या योजनेमध्ये लाभ मिळालेल्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतनं वगळण्यात आलं, देण्यात नाही आलं, हे वगळण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी 17ला लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेला नाही, त्यांना वगळलेला आहे. म्हणून आपल्याला मिळालेली माहिती वस्तुस्थिती दर्शक नाही आहे. एवढंच नाही, 2008 साली देशामध्ये कर्जमाफी झाली, त्यानंतर 9 मध्ये आपण आणली महाराष्ट्रामध्ये, 8 नंतर. आता 9 मध्ये देखील आपण ज्यावेळेस आणली त्यावेळेस 8च्या माफीमध्ये जे समाविष्ट होते त्यांना आपण वगळलं आणि इतरांना आपण 20,000पर्यंत त्या ठिकाणी मदत केली. मर्यादा जी होती ती 20,000ची मर्यादा होती. जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आपण 2009 साली दिले होते. आणि म्हणून हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. या प्रत्येक वेळी लगतची जी कर्जमाफीची योजना आहे त्या कर्जमाफीच्या योजनेतल्या जे पात्र झाले आणि ज्यांना लाभ मिळाला त्यांना वगळण्यात आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे.
टाळ्या याच्यानंतर वाजवा. टाळ्या याच्यानंतर वाजवा. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाखच शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाखच शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही.